मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आजचा विषय अनधिकृत पार्किंग म्हणजे काय आणि अतिथी पार्किंग म्हणजे काय. दोन जवळपास वाटतात पण दोघांमध्ये काहीतरी अर्थ आहे. पहिली गोष्ट म्हणजे आजकाल घर खरेदी जर करायला जातो तेव्हा आपण बऱ्याच वेळेला ज्या वेगवेगळ्या सुविधा पाहतो त्यातल्या प्रमुख सुविधा म्हणून जे धरलं जातं ते म्हणजे पार्किंग. मला गाडीचं पार्किंग किती आहे सांगा. सर्वोच्च प्राधान्यापैकी गरजा ज्या असतात त्या गरजांचं प्राधान्य याला दिलं जातं. उंच इमारतींच्या वाढीसह विविध निवासी सोसायटींमधल्या पार्किंग स्पॉटची रोजचीच लढाई झाली. म्हणजे मोठ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये अनेक वेळा एजीएम गाजतात तर पार्किंगवरनं गाजतात ही अवस्था आहे. सोसायट्यांमध्ये पार्किंगच्या नियमाबद्दल एक समान पार्किंग कायदा नसल्या कारणाने अलिखित नियम किंवा प्रत्येकाच्या स्वतःच्या अकलेनुसार किंवा त्या सोसायटीच्या समजा कायदा त्यांनी केला असेल त्यानुसार बऱ्याच वेळा त्याचे निर्णय लागतात. आज आपण अनऑफिशियल म्हणजे अनधिकृत पार्किंग काय आहे आणि गेस्ट पार्किंग काय आहे या संदर्भात फक्त आपण बोलणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे अनधिकृत पार्किंग. तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे. तुमच्या अपार्टमेंटमध्ये 4 कार पार्किंगमध्ये पार्किंगची जागा किंवा स्टिल्ट सामान्यतः 1 किंवा 2 BHK आकारानुसार तुम्ही त्याकरता पात्र आहात. आणि तुम्हाला जे गाडी पार्क केली तुम्ही बरोबर एका साईडला व्यवस्थित अशी लावून थोडीशी उरलेल्या जागेमध्ये आपण अजून एक आपली 2 व्हीलर घुसवत आहे. जेव्हा तुम्हाला कोणतरी बाहेरचं येऊन भेट देते थोडीशी मोकळी जागेमध्ये तुम्ही जर तिथे लावत असाल आणि परवानगीशिवाय लावत असाल तर ते अनऑफिशियल पार्किंग. भले तुमच्या पार्किंग स्पेसमध्ये तुम्ही पार्किंग करताय पण ते अनऑफिशियल पार्किंग हे लक्षात घ्या. अशी जर एक्स्ट्रा गाडी लावायची असेल छोटी गाडी असेल काही असेल परवानगी घेणं गरजेचं आहे. आणि दुसरा बघा आपण अतिथी पार्किंगचा म्हणजे गेस्ट पार्किंगचा बघू. एक साधारणतः नेहमीची कटकट असते. सामान्यतः इमारतीच्या आत अतिथी पार्किंगसाठी जागा असली तरी सुरक्षा रक्षक मॅनेजमेंट कमिटीच्या सांगण्यावरनं त्या बाहेरची कुठची गाडी डिलिव्हरी कर्मचारी पाहुणे अभ्यागत त्यांच्या वाहनांना बाहेर पार्क करायला सांगतात रस्त्यावर. आणि त्यावरती अनेक वेळा त्या गाड्यांमध्ये तोडफोड किंवा चोरी धोरचे प्रकार पण घडत असतात. आता BMCचा कायदा काय म्हणतो अभ्यागतांकरता गेस्ट करता 25% पार्किंग. आता ते तर नवीन रूलप्रमाणे 5% पार्किंगवरती आले. तर तुम्ही तुमच्या अपार्टमेंटच्या उपनियमांमध्ये रक्षकांना अभ्यागतांच्या पार्किंगच्या नियमाबद्दल कडक सूचना देणं गरजेचं आहे. जर कोणी कोर्टात गेला की याने पार्किंग असताना आम्हाला पार्किंग दिलं नाही आणि याने गेस्टचं पार्किंग अलॉट केलेलं दाखवत नाहीत दाखवा कुठे तर अडचणी देऊ शकतात. लक्षात घ्या सोसायटी रूलमध्ये सुद्धा किंवा BMC आपण आज BMCत राहतो तर मुंबई महानगरपालिकेमध्ये 5% आरक्षण दाखवा कुठे ठेवलेलं आहे. हे तर तुम्हाला गेस्ट पार्किंग करता अलॉटमेंट दाखवायला पाहिजे. तर असंच वेगवेगळ्या गोष्टी असतात चर्चा होत नाहीत माहिती नसतं. आजचा विषय फक्त अनधिकृत पार्किंग आणि अतिथी पार्किंगच्या संदर्भात होता. छोटा विषय होता. प्रत्येक वेळेला वेगळ्या विषयांवरती काही ना काहीतरी माहिती देत असतो. पुन्हा एकदा असंच काहीतरी नवीन घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.